मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्राम वापरत आहात का? तुम्ही म्हणसाल हा कुठं प्रश्न झाला काय? इंस्टाग्राम तर आम्ही रोजच बघत असतो आणि सर्वप्रथम तुम्ही म्हणजे इंस्टाग्राममध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते स्टोरी अगोदर सर्वांच्या बघत असाल आणि स्टोरी बघल्यानंतर त्या व्यक्तीलाही पता लागते की तुम्ही स्टोरी जी आहे ती त्यांची सीन केलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचबद्दल माहिती सांगणार आहे। तुम्ही कोणाचीही स्टोरी बघितल्यानंतर त्या व्यक्तीला पता जे आहे लागणार नाही आहे की तुम्ही त्यांची स्टोरी बघितली म्हणून। तर ते कसं करायचं काय नाही ते याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा। नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या। तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर ज्या कोणाची स्टोरी बघायची आहे त्याचा अगोदर तुम्हाला जे आहे ती युजरनेम वरच्या साईडला दिसत आहे या ठिकाणी हे जे माझं युजरनेम आहे, माझ्या आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। विशाल देशमुख 1334 ही आयडी आहे आणि हे जे आहे हे तुम्हाला युजरनेम जे आहे ते लक्षात करायचं आहे, म्हणजे बघायचं आहे व्यवस्थित काय आहे काय नाही ते एकदम करेक्ट। आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गुगलवरती यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला स्टोरी सेवर म्हणून सर्च करायचं आहे। स्टोरी सेवर म्हणून सर्च केल्यानंतर या पहिल्या नंबरच्या येणाऱ्या जी वेबसाईट आहे त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे। या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसेल एंटर इंस्टाग्राम अकाउंट युजर नेम। या ठिकाणी तुम्हाला न चुकता न स्पेलिंग मिस्टेक करता या ठिकाणी तुम्हाला तो युजरनेम टाकायचा आहे ज्या युजरनेमवरची स्टोरी तुम्हाला बघायची आहे आणि डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी आय एम अ रोबोट यावरती तुम्हाला टिक मार्क करायची आहे। यावरती टिक मार्क केल्यानंतर त्या इंस्टाग्राम अकाउंटवरती जितक्या पण स्टोऱ्या आहेत ते स्टोऱ्या या ठिकाणी तुम्हाला दिसू लागतील, तुम्ही बघू शकता। आणि हे स्टोऱ्या तुम्ही सीन पण करू शकता। अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला। असं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ती स्टोरी जी आहे ती या ठिकाणी दिसून जाईल। आणि जर ही स्टोरी तुम्ही डाउनलोड पण करू शकता, त्यासाठी तुम्हाला येथे दाबून धरायचं या ठिकाणी आणि डाउनलोड अ व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला स्टोरी डाउनलोड पण करून घेऊ शकता। अशा प्रकारे बघू शकता या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे। तर हीच ते पद्धत होती मित्रांनो ज्याद्वारे तुम्ही कोणाची पण स्टोरी बघू शकता आणि डाउनलोड पण करू शकता, त्या व्यक्तीला पत्ता पण लागणार नाही। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।